नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग, सुप्रभात. थोडक्यात पण सखोल सारांश प्रेरणादायी ह्या यूट्यूब चॅनलवर मी प्राध्यापक प्रेमदास राठोड आपलं सर्वांचं मनपूर्वक या ठिकाणी सहर्ष स्वागत करतोय. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण महाशिवरात्री निमित्त माहिती घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत. मित्रांनो, महाशिवरात्री हा हिंदू धर्माचा एक पवित्र सण या ठिकाणी मानला जातो, जो अतिशय भक्तिभावाने हिंदू धर्मात हा साजरा केला जातोय. महाशिवरात्री हा उत्सव माघ कृष्ण चतुर्दशी या दिवशी साजरा केला जातो. इंग्रजी महिन्यानुसार हा उत्सव फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात येतो. या दिवशी शिवभक्त शिवाची आराधना आणि उपवास या ठिकाणी करतात. महाशिवरात्री संबंधित खूप काही पौराणिक कथा आपल्याला सांगता येईल, पण त्यापैकी एक कथा अशी आहे, ती म्हणजे समुद्र मंथनाच्या वेळी विष निर्माण झालं होतं. या विषात ब्रह्मांडाला नष्ट करण्याची ताकद होती. या जगाला विषच्या प्रभावापासून वाचविण्याकरिता आणि ह्या विषाला नष्ट करण्याची क्षमता केवळ भगवान शिवामध्येच होती. भगवान शंकराने हे हालाहाल विष स्वतःच प्राशन करून ब्रह्मांडाला त्या ठिकाणी वाचवलेलं अशी आख्यायिका आहे. हे विष त्यांनी आपल्या कंठात ठेवले. विष शक्तिशाली होते व भगवान शंकरांना त्यामुळे वेदना होत होत्या. म्हणून वैद्यांनी भगवान शिवांना संपूर्ण रात्र जागून काढण्याचा उपाय सांगितला. रात्रीच्या वेळी भगवान शिव यांना जागी ठेवण्यासाठी देवदेवतांनी संगीत वाजवले व नृत्य केले व सकाळी महादेवांनी सर्वांना आशीर्वाद दिला. या संपूर्ण घटनाक्रमामुळे सृष्टी वाचली, म्हणून ह्या दिवसाला महाशिवरात्री असं म्हटलं जात आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी शिव मंदिर फुलांनी सजवले जातात. शिवांच्या मंदिरामध्ये शिवरात्रीला मोठ्या संख्येने भाविक भक्त गर्दी करत असतात. मोठ्या संख्येने शिवभक्त मंदिरात शिवाचे दर्शन व पूजन करतात. बेलाची पाने, फुले, पांढरी फुले वाहून शिवलिंगाची पूजा या ठिकाणी केली जाते आणि ओम नमः शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप केला जातो. महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकराची पूजा केल्याने जीवनातील सुखदुःख आणि समस्या दूर होतात अशी एक मान्यता आहे. म्हणून असं म्हणता येईल मित्रांनो की महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि वीरांची भूमी आहे. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये शिवांचे 5 ज्योतिर्लिंग आहे. त्यापैकी आपल्या औरंगाबाद जिल्ह्यामध्ये घृष्णेश्वर या ठिकाणी शिवाचं एक मंदिर आहे. तर या महाशिवरात्री निमित्त आपण सर्वांनी या शिवाची आराधना करण्यासाठी, भक्ती करण्यासाठी, आशीर्वाद घेण्यासाठी आपण त्या ठिकाणी जावं. कारण महाशिवरात्रीचं खूप काही महत्त्व आपल्या जीवनामध्ये आहे. त्याच्यामध्ये आपल्या कुटुंबामध्ये सुख, समाधान आणि आनंद त्या ठिकाणी मिळत असतो. म्हणून सर्वांनी आपण महाशिवरात्रीचं महत्त्व लक्षात घेऊन त्या ठिकाणी शिवाची आराधना सगळ्यांनी करावी. एवढंच बोलून या ठिकाणी मी थांबतोय. आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओसाठी आपण लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करण्यासाठी विसरू नका. सर्वांना महाशिवरात्रीच्या माझ्या परिवारातर्फे खूप खूप शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.